ठराविक लोकांचं पाठ आहे. खेडिया माझी हनम्याशाना तो न पडे काम व्यसनी रे. म्हणजे काम आणि क्रोधामध्ये जो अडकत नाही त्याला म्हणतात शूर. शूर आणि धीर स्वामी काजी पै साध. सुबटा म्हणजे चांगला योग. असं कोणालाही म्हणता येत नाही, म्हणून हनुमानजीला सुबटा म्हणतात. ऐका, असं कोणालाही शूर म्हणता येत नाही. काही माणसं घरातल्या घरात दादा असतात, म्हणजे त्यांची दादागिरी फक्त घरातच चालते, गल्लीत चालत नाही. काही गल्ली पुरते दादा असतात, ते पुढच्या गल्लीत चालत नाही. काही गावातले दादा असतात, ते बाहेरच्या गावात चालत नाही. तालुक्यातले जिल्ह्याला चालत नाही, जिल्ह्यातले मुंबईला अजिबात चालत नाही, कारण हवा कमी कमी होते माणसाची. पण काही माणसं घरात दादागिरी करतात. 10x10 खोली सुरत सारखी. सुरत मध्ये बहुतेक 10x10 मध्ये जातात. मला वाटतं पाहुणे आलेले आहेत ना, ही तारीख मला त्यांनीच दिलेली आहे सुरतवरून. आपले संजय भाविस्कर, ही तारीख मला त्यांनी त्यांच्या माध्यमातून एक कीर्तन घडून आले. कारण माझे अनेक चुलत भाऊ राहतात तिथे सुरत मध्ये. तर बहुतेक 10x10 मध्ये राहतात. काही तर म्हातारे झाले तेवढ्या जागेमध्ये, आणि घर 50-50 फूट घर आहेत त्यांच्या गावाकडे. ती घर रिकामी पडलेले, पण तिथे 10x10 मध्ये राहतात. काय झालं, 10x10 खोली, इकडे रॅक, तिकडे कपाट, तिकडे गॅस, तिकडे पाळणा, एवढी गर्दी. एवढ्या गर्दीमध्ये म्यानेतून तलवार काढायचा आणि पत्नी पुढे फिरवायची. तिला म्हणायचं मला काय समजली. दरसा एकच होता, तलवार काढायची बायको पुढे फिरवायची. त्याची पत्नी फार हुशार, ती म्हणे तुम्हाला काय समजायचं ते पहिल्या मूड मध्ये समजून गेले. राहिलेलं नाही, तलवार काढायचा फिरवायचा. त्या बाईला राग आला. तिने म्हणलं का हो, घरात दादागिरी करता, माझ्या समोर तलवार फिरवता. काही एखाद्या रणभूमीवर जाऊन 2-4 माणसं कापून आणली नाही, माझ्या समोर दादागिरी. त्याला राग आला. त्याने म्हटलं माझ्या लक्षात पडते, माझ्यावर तलवार घेतली. रागाने रणभूमीवर गेला. 15-20 माणसांची हात कापली, भारा बांधला आणि बाकीकडे टाकला. तिला म्हणतो मला काय समजली. त्याची पत्नी फार हुशार, ती म्हणे का हो, तुम्ही किती शूर आहेत हे समजण्यासाठी एक तरी मुंडकं पाहिजे होतं. सर्व हातं आणली, एक बी मुंडकं नाही, असं कसं काय. तर त्याने म्हटले मी ज्यांची हातं आणली ना त्यांची मुंडके 4 दिवसापूर्वी कोणी कापून नेली होती म्हणून. याला कसं काय शूर म्हणणार. मग शूर कोण, तुकाराम महाराज सांगतात कोण. जीव का संसार